नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। धग, भोंगा, हलाल यांसारख्या सामाजिक चित्रपटांवर भाष्य करत एक दमदार दिग्दर्शक आपल्या भेटीला आलाच आहे आणि दरवेळेला ते जेव्हा मार्केटमध्ये उतरतात तेव्हा नॅशनल अवॉर्ड हा त्यांच्यासाठी वेगळा असा बाजूला काढण्यात येतो किंवा पाटीलचा एक सिनेमा येतोय तर नॅशनल अवॉर्ड त्यांना जाणारच आहे। त्याच चित्रपटाचे डायरेक्टर शिवाजी पाटील एक नवीन चित्रपट आपल्यासाठी घेऊन येत आहे। आतुर, कसं आहे सर? मी मस्त। बरं, समीकरण खरंच खूप चांगल्या पद्धतीने जुळलेलं आहे। शिवाजी लोटन पाटील यांचा चित्रपट आला की नॅशनल अवॉर्ड हा फिक्स असतो। काय सांगाल या समीकरणाबद्दल? तसं नाही, नॅशनल अवॉर्ड घेणं सोपं नाही। माझं कसं की मी गोष्टीवर जास्त प्रेम असतं, महत्वाचे असतं। बरोबर। आणि ही आतुर नावाची जी फिल्म आहे त्याची गोष्टासाठीच मी फिल्म पैसे पण लावले आणि डायरेक्शन पण केलं। म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की दिग्दर्शकासोबत निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण झालेलं आहे। पहिला भोंगा केलाच की? हो, पहिला झालेलाच आहे। तो विषय असा होता कोणी पैसे लावायलाच तयार नाही। अगदीच अगदीच। आई विषय असा कोणीच पैसे लावणार नाही, लावायचे कोणी? सब्जेक्ट मांडायचे, बरोबर, समाजासमोर आणायचं, म्हणून मी स्वतःच रिस्क घेतो। बरं सर, तुम्हाला मला प्रश्न विचारायला आवडेल की भोंगा, हलाल आणि त्यानंतर धग हे 3 चित्रपट तुमचे, या 3 चित्रपटांमधली कथा खरंच वेगवेगळ्या पथडीची होती, त्याचे वेगवेगळे विषय, त्याच्या संदर्भातला त्याचा ऑडियन्स हा खरंच खूप वेगवेगळा होता। आतुर आता आमच्या भेटीला येतोय, आतुर बद्दल काय सांगाल? कसं असणार आहे आतुर? आतुर फिल्म कशी आहे की आता ज्या फिल्म केल्या म्हणजे वावटर पहिली फिल्म आहे ती आनंद सामंत यांची कादंबरी होती, धग ही माझी स्टोरी होती, हलाल ही राजन खानची स्टोरी होती, भोंगा ही माझी स्टोरी होती, आतुर ही माझी स्टोरी नाही पण तेजस नाव होतं, तेजसची स्टोरी आहे। पण त्याचा स्क्रीन प्लेवर मी मदत करून ती फिल्म, ती गोष्ट फार चांगली आहे। आणि मी जोपर्यंत आतापर्यंत ज्या फिल्म केल्या त्या थोडासा नातेसंबंधात, सामाजिक प्रबोधन, समाजाला काहीतरी सांगून पाहिजे, बरोबर। ही कहाणी जी आहे ना फारच वेगळी, म्हणजे मी जेव्हा स्टोरी आली माझ्याकडे, मला स्टोरी तर आवडली, पण हे असं होऊ शकतं का, असं घडतं का मेडिकल फील्डमध्ये किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये? गोष्ट म्हणून मला आवडली, पण म्हटलं ही विचार फिल्म करायची का, ही सत्यता आहे नाही आहे, तर आपण उगाच काहीतरी फिल्म करायचं, लोक उद्या आपल्याला नाव ठेवतो। म्हणून पहिले मी माझे मित्र डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं की असं काही स्टर्म आहेत मेडिकल फील्डमध्ये, याच्यामध्ये हे असे आजार असतात आणि गोष्टीचं फारच खतरनाक आहे, पण असे असतात त्यांना ते सहज बोलले असे असतात याच्यापेक्षा काय असतात म्हणाले। अच्छा, मग माझं काम फिल्म करायची, मला बिनधास्त कर बेस्ट, म्हणजे कुठले डॉक्टर असे रोगांवर कधी सेमिनार घेत नाही किंवा बरोबर पब्लिसिटी नसते, काही होत नाही, पण फिल्म जर केली तर ती त्या माध्यमातून कमीत कमी लोकांपर्यंत हा विषय कळेल आणि त्याच्या हिशोबाने आपली स्वतः दक्षता बाळगतील, बरोबर, समाज जागृत होईल, म्हणून म्हटलं मी फिल्म करू। आणि ही करण्याचं थोडंसं कारण वेगळं असंही आहे की बाकीचे सब्जेक्ट तर मला आहेत, गाव ते शहरापर्यंत साहित्यच आपलं एवढं आहे, पण हा सब्जेक्ट मी कधी वाचलेलाच नव्हता, मला स्वतःलाच माहित नाही, आपला काही संबंध नाही त्या गोष्टीशी। म्हटलं ही आपल्या नावावर पण लावणं थोडं लालची पण झालं, असा सब्जेक्ट पण माझ्या नावावर लागणं गरजेचं आहे, बरोबर। असं नाही की ज्या टाईपचं फिल्म करतो मेडिकल सायन्स आणि याच्यावर सब्जेक्ट आहे, म्हटलं थोडंसं हुशार वाटेल मी मला कळतं, म्हणून हे लालची पोटी केलेली ही फिल्म आहे। नक्कीच नक्की। बरं, तर या चित्रपटामध्ये मला जो कलाकार भयंकर आवडतो, ज्या कलाकारासोबत मला इंटरव्ह्यू सुद्धा झाला आहे आणि तो ओळखला त्याने मला की भाई आपला तो गेमाडपंथीचा इंटरव्ह्यू खरंच खूप भारी झाला, तसा प्रणव माझ्यासोबत आहे। प्रणव, कसा असतो? अरे मस्त, फर्स्ट क्लास भाई। प्रणव, काय सांगशील एखाद्या नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शकासोबत आपण काम करतो, किंबहुना आपण दरवेळेस जेव्हा वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करतो तेव्हा त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स हा वेगळाच असतो, पण जेव्हा अशा दिग्दर्शकासोबत काम करतो याच्या नावावर ऑलरेडी नॅशनल अवॉर्ड्स आहेत, काय सांगशील त्या दिग्दर्शकाचा वेडेपणा कितपत भारी पडतो आपल्यावर? काय सांगशील सगळं? मी खरं सांगू का, म्हणजे आपण असं विचार करतो की बापरे हे सर आहेत आपले, म्हणजे आता जे 3 नॅशनल मारलेत म्हटल्यानंतर ते सरांच्या भूमिकेत असणार, बरोबर की नाही? पण ज्या वेळेला आपल्याला कळतं की आपले सरच आपले मित्र आहेत आणि आपल्यापेक्षा जास्त खट्याळ आहेत, त्यावेळेला म्हणजे प्रणव जे बोलला त्याच्यावर मला एवढं कळतंय की बाबा शूटिंग दरम्यान काही ना काहीतरी किस्से घडलेच असणार आहेत, मजबूत असे खूप खूप मजा काय होतं माहिती का,
हे अवॉर्ड जे भेटतात ना डायरेक्टरला, कधी कधी आपण तसे नसतो, पण समोरचा बरोबर 4-5 फूट लांबूनच बोलतो. म्हणजे असं अकोड वाटायला लागतं की यार मी मोठा का उगाच करतो. जसं मी साधा सरळ जमिनीवर असणारा माणूस आहे, ते थोडासा त्रास पण होतो त्या गोष्टीचा. बरोबर. मी माझ्या पण मी ते चांगली गोष्ट की माझ्या डोक्यात जात नाही. बोलण्यात माझ्या वागण्यात येत नाही. अगदीच त्यामुळे समोरच्या सोबत इझी होऊन जातं. जवळ चांगलं मित्र बनतो. क्या बात आहे. बरं प्रणव, तू काय सांगशील तुझ्या नजरेतून, एक कलाकाराच्या नजरेतून, किंबहुना एक जेव्हा प्रेक्षक म्हणून तू हा चित्रपट बघशील किंवा प्रेक्षकांच्या वतीने, आतुर चित्रपट काय आहे? आतुर ना फार कमाल चित्रपट आहे. ही गोष्ट याची फार कमाल आहे, सर म्हणाले तसं, आणि युनिक गोष्ट आहे. मी बेटवर सांगतो की मराठीत असा सिनेमा आलेला नाही, 100%. हिंदीतही नसेल आलेला किंवा बाहेरही नाही आलाय असा. हिंदीत सुद्धा नाही. म्हणजे आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या सिनेमातनं असा सब्जेक्ट फार त्याला एक्सप्लोर नाही केलं. काय होतं ना, आपलं काय म्हणूया ना, इतके वेगवेगळे आणि इतके मोठे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत, पण अजूनही ते दुर्लक्षित आहेत. आपल्याला माहितीच नाही आहे की समाजामध्ये असं सुद्धा असतंय म्हणून, हे अशा गोष्टी होत आहेत. सो त्याच्यामध्ये असा एक अतिशय वेगळा आणि एक खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आतुर या सिनेमातनं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं ना पर्सनली की हा सिनेमा आपल्याला काय म्हणूया ना की म्हणजे ते म्हणतात ना की आपण ना तो सिनेमा समजून घेतला पाहिजे, कारण हा ना एक महत्त्वाचा विषय आहे. आणि महिलांनी तर मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे सांगतोय की पण माझा हात जोडून विनंती आहे की सगळ्या महिलांनी कृपया हा सिनेमा पहाच, कारण या सिनेमामध्ये मातृत्वावरती केलेलं भाष्य आहे ना, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यांच्या नवऱ्यांनी ऑफकोर्स त्याच्यावर पाहिलं पाहिजे. त्या येतात म्हटल्यानंतर ते तरी येणारच, कारण इतकं महत्वाची गोष्ट आहे ना ही, की हा सिनेमा आपण असं म्हणतो की हा सिनेमा मी कुटुंबाबरोबर पाहायला जाणार, पण मी हा सिनेमा पर्सनली माझ्या बायकोबरोबर निश्चित बघायला जाणार, कारण तिला ते कळलं पाहिजे, तिला ते माहिती हवं की अरे हा अशा गोष्टी होतात, आपल्याला माहिती नाही आहेत ह्या गोष्टी. बरोबर. आणि इतकं सुंदर मांडणी आहे याची, आणि खूप धमाल सर आहेत. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, म्हणजे असे दिग्दर्शक असणं का गरजेचं असतं की ते ना सिनेमाचा विषय पोचवतात. काय लोकांचं काय होतं ना, बऱ्याच दिग्दर्शकांना असं वाटत असतं की नाही, विषय जरी गंभीर असला तरी सुद्धा ना त्याच्यात काही गोष्टी महत्वाच्या आहेतच, त्या घातल्याच पाहिजेत. एखादा आयटम सॉन्ग असलंच पाहिजे. अरे नाही गरज आहे, कोणी सांगितलं तुला, किंवा असं काहीतरी. तर ह्याच्यामुळे काय झालं ना, सरांमुळे काय झालं की त्यांनी ना त्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या तेवढ्याच गोष्टी त्या करून त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याची जी ओरिजिनल चव आहे ना ती तुम्हाला घेता येणार आहे. त्याच्यात एक्स्ट्रा ऍडिशनल काहीच नाहीये. म्हणजे आम्ही आता येता आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला स्वीट लाईम सोडा पाहिजे, तो म्हणाला नाही मोजितो घ्या म्हणून. इतकं बकवास होतं ते, अरे नको होतं, मला ह्याचीच चव हवी होती ना. मी थोडं तोडतोय की मराठी माणूस किती साधा असतो बघा. मोजितो नसून ते मोहितो असतो, पण आपण त्याला स्पेलिंगच आपली तशी असते मोजितो. एवढं आपण ते मोजितोच नाही ना कधी, आपले हे झाले मोजितोच नाही आपण कधी होतं ते. त्याच्यामुळे खरंच तर याच चित्रपट ज्या अभिनेत्रीच्या अवतीभोवती फिरतोय, जसं प्रणव बोलला की मातृत्वाला धरून हा खरंच खूप सुंदर असा चित्रपट आहे. त्याच चित्रपटामधील एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे, प्रीती मल्लापूरकर, जिचं मराठी चित्रपटातलं हा पहिला चित्रपट नसून हा डेब्यू फिल्म असं मी बोलेन, जो थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रीती, कशी आहेस तू? एकदम छान. काय सांगशील या चित्रपटामध्ये कसा वेडसर डायरेक्टर, तुझ्या बाजूला बसणारा खोडकर अभिनेता आणि चिन्मय उदगीरकर सारखा खट्याळ माणूस, कसं सगळं कॉम्बिनेशन साठून घेतलं? सिरियस माणूस आणि एक सिरियल हो, पूर्ण त्यांची पठडी वेगळी असलेला व्यक्ती. म्हणजे योगेश बरोबर मी फक्त माझ्या सीन्स बरोबर, म्हणजे देयर वॉज नो इंटरॅक्शन ॲट ऑल, ओनली ड्युरिंग द सीन्स, बट ही इज अन अमेझिंग ॲक्टर. योगेश खूपच अप्रतिम ऍक्टर आहे, सगळेच सॉलिड ऍक्टर्स आहेत ते सगळे. आणि सरांबद्दल आता काय बोलू, प्रणय इतकं बोललाय की बोल बरं वाटेल. सो सरांनी मी ऍक्च्युली काही वर्षापूर्वी एका फिल्म फेस्टिवल मध्ये भेटले होते, आणि त्यांचा तिकडे एक चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याला स्टेट आणि नॅशनल दोन्ही अवॉर्ड्स होते.
आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की यार एक दिन ना ऐसे डिरेक्टर के साथ काम करणार. आणि तो योग आला फायनली 3 वर्षांनी. आणि अमेझिंग, आय मीन द एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. जसं प्रणव बोलला, सर खूप क्लिअर असतात व्हॉट ही वॉन्ट्स. सो ते क्लिअरली आपल्याला सांगतात की मला हे पाहिजे. सो ऍज अन ऍक्टर इट बिकम्स इझी फॉर यू की तुम्हाला कसं इमोट करायचंय किंवा काय करायचंय. अगेन मगाशी प्रणय जसं बोलला की सर असं फालतू काहीतरी एक्स्ट्रा शूट बीट काही करत नाही. सो ऍज आय सेड की त्यांना माहिती आहे काय काय त्यांना कॅप्चर करायचं तेवढंच शूट करतात. त्यामुळे आम्ही जेव्हा आमचा चित्रपट बघू आय एम शुअर की हे सगळे सीन्स आम्ही केलेत. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा काही आम्ही आय डोंट थिंक आम्ही काही शूट केलं एक्स्ट्रा. नाही बरं, जसं तू बोललीस की असा दिग्दर्शक आपल्या सोबत असला ज्याला विजन माहिती असतं चित्रपटाचं काय असतं तर सीन्स करायला सुद्धा तेवढंच सोपं जातं. तुला हा प्रश्न विचारेन की दाक्षिणात्य बॉलिवूड नंतर आपण जेव्हा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येतो किंवा मराठी चित्रपटाची स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये येते, एक फिलिंग वेगळीच असते. कारण का आपल्या आधीची भाषा ही वेगळीच असते. त्याच्यानंतर आपण मराठीमधून फुल फ्लेज सिनेमा करतो. कसं जमून घेतलंस या सगळ्या गोष्टींना? अरे मी महाराष्ट्रीयनच आहे. चित्रपट जेव्हा चित्रपटाची स्टोरी आपल्याला येते, मराठी चित्रपटाची स्टोरी जेव्हा आपल्याला येते तेव्हा काही प्रमाणामध्ये थोड्याफार गोष्टी आपल्याला अवघड जातात. त्या गोष्टी कशा सामावून घेतल्या असं बोलतो. मला ना कॉन्टेंट नेहमीच जास्त आकर्षित केलंय गुड कॉन्टेंटनी. म्हणजे मग तो हॉलिवूड असो बॉलिवूड असो किंवा मराठी बंगाली व्हॉटेवर. तर दॅट डझंट मॅटर आय थिंक. मला असं वाटतं की आणि फॉर्च्युनेटली मला ते स्लॅपस्टिक कॉमेडीज असतात ना आपल्या जे खूप लोकांना आवडतात ते मला नाहीच आवडत. त्यामुळे ही जेव्हा स्क्रिप्ट बघितली तेव्हाच मी म्हटलं वाव दिस इज सो गुड. आणि सरांनी तर रिसर्च केलं होतं, रायटर्सनी पण केलं होतं, पण मीही माझं खूप रिसर्च केलं की बाबा अशी फिल्म झाली आहे का, खरंच असे काय काय विषय असतात. मीही डॉक्टरशी काही बोलले, सायकॅट्रिस्टशी बोलले. सो त्यांनी मला हेल्प केलं. अच्छा, म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात बोलू शकतो की हा थोडा सस्पेन्स थ्रिलर असा चित्रपट आहे जसं ती बोलली. हा बरं, तर शिवाजी सर तुम्हाला प्रश्न विचारेन की जेव्हा आपण या आधी 3 असे चित्रपट करतो जे पूर्णपणे समाजाला पकडून असतात, त्यानंतर सस्पेन्स, त्यानंतर मातृत्वावर भाष्य करणारे चित्रपट, एका दिग्दर्शकाची किती कस लागते या स्टोरीसाठी पूर्णपणे काम करण्यासाठी? कथा जी असते ना, कथाच आपल्याला सगळं शिकवलं. कुठल्या डायरेक्टर माझ्या बाबतीत तसंच घडतं. कथा त्याची 2 पानाची असू दे किंवा 3 पानाची असू दे, कादंबरीसारखी असू दे, ती कथा सांगते की तिला जायचं कसं. बरोबर, मला ते दिसतं. ते सोपं वाटतं कथा. त्याच्यासाठी फक्त वेगळा स्ट्रगल करायची गरज नाही. हां, याच्यासाठी मला फक्त एवढंच की हे मेडिकल टर्म्स असल्यामुळे कारण की तो शब्दांचा अर्थ बरोबर हां त्या सगळ्या काही गोष्टी समजून गेला थोडंसं. अगदीच आपलं इंग्लिश एकदमच भारी, बजेट भरपूर असतं. त्याच्यात हे शब्द त्याचा अर्थ काढून त्याच्यानुसार मग त्या सीनला ट्रीटमेंट देणं. बाकीचं नॉर्मल सोपं असतं गावात चकाचक शूट. हे जे असतं ना थोडंसं मेडिकल टर्म्सच्या भाषामुळे काय होतं की मग ते इक्विपमेंट आले, बोलण्याची पद्धत, डॉक्टर कसं बोलेल, पेशंट कसं बोलेल, अशा सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आणि मला तेवढं फक्त तोच त्रास झाला त्या बाबतीत मेडिकलचा. बाकीचं नॉर्मल गोष्टीने सांगितलं. कलाकारांनी त्रास वगैरे, कारण का जसं प्रीतीला मी ओळख करून दिली, वेडसर फार वेडसर माणूस आहे हा, तसाच चिन्मय सुद्धा आहे. तो दिसायला जरी असा वाटला थोडा, पण तो पण त्यात तसाच आहे. चिन्मय पण सेमच सेमच. याच्यामुळे काय होतं की एक सिरियस फिल्म करताना कधीच कोणीच सिरियस नसतं. अच्छा, ते थांबावं लागतं. अच्छा, सेटवर बस सिरियस टेक करूया असं ती थोडीशी कसरत असते. पण आता काय करणार आहे तसे. हो, मजा चालू सीन मध्ये काहीतरी सुचतं, मुखाचं पंच निघून जातं. मला आठवतंय काही रिव्हील नाही करत, एका वेळेला आम्ही काहीतरी गंमत करत होतो. आम्ही तिघं, मी हा आणि चिन्मय, आणि सर आले आणि म्हणाले काय करता तुम्ही, तुम्हाला पैसे यायचे देतो का आम्ही. नाही, मला खरंच खूप भारी वाटतं. पण वेळेच्या अभावास आपण तुर्तास इकडे थांबूया. बरं, जाता प्रणव मी तुला विचारतो, प्रेक्षकांना काय ऍड्रेस करशील की काय नवीन, जसं सर बोलत की मेडिकल टर्मला धरून एक चित्रपट आहे, प्रेक्षकांना काय वेगळ्याने कोणत्या प्रकारचा सस्पेन्स यामधून बघायला मिळेल? मी सांगू का, या सिनेमामध्ये नवीन ना याचा विषय आहे. हा सिनेमा महिलांसाठी प्युअरली बनवलेला हा सिनेमा आहे.
आणि काय सगळीकडे महिलांचंच राज्य चाललेलं असतं. बरोबर. आपण बघितलं तर पुरुषांचं फार काही 33 चालत सालाचं. हा आता तर 33 पण आहे आता 33 त्याच्या हो. हा हो. त्याच्या जरी नावाला 33 आहेत पण घरात तर 100% त्यांचंच हा. असतं. बरोबर. पुरुष आपला कधीतरी येतो, मिळेल ते जेवतो आणि घरीच निघून चहा जातो. चहा बरोबर. मिळेल का? हा तर त्याच्या आजचं जेवण मिळणार नाही. मिळणार त्याच्यासाठीच बोलतो. हा. मिळावं म्हणूनच सांगतो तारीफच चाललेली त्याच आहे. गोष्टीसाठी सगळी धडपड चालू आहे. हा हा. तेच ना. म्हणजे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की त्यांच्यासाठीचा हा सिनेमा बनवलेला आहे आणि नवीन विषय आहे आणि उगाच ह्याच्यामध्ये काहीही मसाले फिसाले घातलेले नाहीत. मला असं वाटतं हा बघ तुम्ही आता सरांचं बोलणं ऐकल्याने तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की अतिशय मातीशी कनेक्टेड असलेला माणूस आहे, प्युअर माणूस आहे. छक्केपंजे नाही आहेत की सिनेमा में ये भी डालते वो लोग आएंगे, वो भी डालते वो लोग आएंगे, असं काही नाहीये. कळलं का? सो एक प्युअर माणूस आहे आणि त्यांनी केलेला हा प्युअर सिनेमा आहे. सो मला असं वाटतं हा विषय वेगळा आहे आणि हा विषय तुम्ही पाहायला या. मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की हा विषय सिरियस आहे किंवा असं काही, अजिबात नाही. छान हलक्या फुलक्या पद्धतीने जाणारा हा विषय आहे आणि हा विषय तुम्हा सगळ्यांना प्रचंड आवडेल. सो त्याच्यामुळे काय म्हणूया ना की आपल्या जवळच आहे ते सगळं. आपल्याला साधं राहायला आवडतं. आपण बाहेर जाताना काहीतरी वेगळं काहीतरी हे करून जातो की लोकांनी आपल्याला ऍड्रेस करावं म्हणून. बरोबर. पण मुळात आपण ना माणूस म्हणून ज्या वेळेला बसतो ना त्यावेळेला आपल्याला प्युअरिटी जपायला आणि आपल्यामध्ये राहायला खूप आवडतं. सो हीच प्युअरिटी या सिनेमामध्ये जपलेली आहे आणि ती म्हणून ती तुम्हाला खूप आवडेल. म्हणून हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन पहा. 3 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि खूप असं काही मोठा धांगडधिंगा आम्ही करणार नाही आहोत कारण सिनेमाची गोष्ट ही अप्रतिम आहे आणि सिनेमाची गोष्टच आमचा हिरो आहे आणि आमचे दिग्दर्शक. तर त्याच्यामुळे हे दोघंच जण आहेत जे आमचा फेस आहे आणि ह्या दोघांवरती विश्वास ठेवून तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही याची गॅरंटी आमची. क्या बात आहे. खरंच खूप भारी वाटतंय. तर येत्या 3 नोव्हेंबरला आतुर हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. Yes. खरंच मला खूप आनंद होतो तुमच्यासोबत बोलताना. प्रमोशनच्या दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू. तत्पूर्वी धन्यवाद मराठी धमाल सोबत बोलल्याबद्दल. धन्यवाद. अरे थँक्यू सो मच. 3 नोव्हेंबर. 3rd November. Yes.